अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर नेत्यांची सध्या बैठक सुरू असल्याचं समजतंय। लोकसभेतील पराभवानंतर नेत्यांची खलबत सध्या सुरू आहे। बारामतीसह अन्य मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा या बैठकीतून केली जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर नेत्यांची ही बैठक सुरू असल्याचं समजतंय। या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहू शकतो खरं तर जो निकाल लागला होता त्यानंतर अजित पवार कुठेतरी गायब होते असे चर्चा सुरू होती। त्यानंतर ही त्यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होते। नेमकं काय घडतंय या बैठकीत? जर पाहिलं गौरी तर आता सगळे मंत्री महोदय जे ते ह्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आज जे तर आपण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज संध्याकाळी सुद्धा एक अजित पवारांची संपूर्ण आमदारांसोबत जी आहे ती इतर नेत्यांची जी आहे ती कोर बैठक पार पडणार आहे। पण या बैठकीआधी कोर कमिटीची बैठक जी आहे ती अजित पवार यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे। ही बैठक सकाळी 10 वाजता बोलवण्यात आली होती, पण त्याला आता काही उशीर झालेला आहे। पण या बैठकीला आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी आहे ते मंत्री यांची उपस्थिती लागलेली आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पोहोचलेले आहेत। मंत्री आदिती तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, अनिल भाईदास पाटील असतील, हे पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील हे आजारी होते संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच्या वेळेस आणि अनेक दिवसानंतर दिलीप वळसे पाटील जे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आता सकाळी कोर कमिटीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जी ती सर्व आमदारांची आणि नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडणार। त्यामुळे आता एजेंडा सेट केला जाईल या संपूर्ण कोर कमिटीत की संध्याकाळी कशी पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि आमदारांना काय सांगायचं या संदर्भातल्या चर्चा होतील। त्याचबरोबर चिंतन आणि मंथन केलं जाईल, कारण की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा या निवडणुकीत मिळालेली आहे, तीही सुनील तटकरे यांची। बारामतीत प्रांत प्रतिष्ठेची जी लढाई होती तीही अजित पवारांकडून जी आहे त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर आता ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली। मी सध्या देवगिरीवर उभा आहे, आपण जर पाहू शकतो मी देवगिरी निवासस्थानी उभा आणि त्याच्यानंतर या सगळ्या एकंदरीत देवगिरी निवासस्थानी मंत्र्यांच्या एजा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता ह्या ठिकाणी नेमकं कोण कोण येते, कारण की मंत्री संजय बनसोड सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, सुनील तटकरे पोहोचलेले आहेत, त्याच्यानंतर अनिल पाटील पोहोचलेले आहेत आणि दिलीप वळसे पाटील यांची सुद्धा उपस्थित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय खोडके हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। आनंद परांजपे सुद्धा या बैठकीला जे ते उपस्थित। मी देवगिरी या निवासस्थानी उपस्थित आहे। नुकतेच आनंद परांजपे जे ते ह्या देवगिरी निवासस्थानातून बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता अनेक नेते मंडळी इथे आलेले पाहायला मिळत आहेत, अनेक नेते मंडळी इथून निघताना पाहायला मिळत आहेत। नेमकं आजच्या या बैठकीत काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच या सोबत जर सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं तर या सगळ्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लोकसभेच्या रिंगणात झालेला महायुतीचं अपयशाचं कारण शोधण्याचं काम आता हे महायुतीतील सगळे प्रमुख नेते करत आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाच्या महायुतीतील पक्षाच्या बैठकांचा धडाका जो आहे तो मुंबईत सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आता या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।